नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजूयावर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला या सिरीज ऑफ व्हिडिओजमध्ये वर्डप्रेस वापरून वेबसाईट कशी तयार करायची आणि मेंटेन करायची ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. पण त्याआधी आत्तापर्यंत तुमचं डोमेन नेम तुम्ही विकत घेतलेलं असेल, त्याच्यावर त्याच्यासाठी होस्टिंग करून वर्डप्रेस रेडी असेल आणि त्याच्यानंतर त्या वर्डप्रेसच्या ॲडमिनचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला माहीत असेल हे ॲज्युम केलेलं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे डॅशबोर्ड म्हणून एक प्रकार दिसतो. या डॅशबोर्डमध्ये कस्टमाइज युअर साईट म्हणून असं आलेलं असतं. सो इफ यू क्लिक ऑन कस्टमाइज युअर साईट, हे सगळं ऑनलाईन होतं. आता आपण रिअल टाईम करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे याच्यामध्ये काय चुका होतात, काय गडबडी होतात हे तुम्हाला सगळं दिसतील. इथे आमचे जे क्लायंट आहेत बॅश PR अँड क्रायसिस मॅनेजमेंट म्हणून, त्यांच्यासाठी ही जी वेबसाईट आहे त्याचा एक फक्त स्केलेटन आत्ता तयार झाला आहे. अजून याच्यामध्ये बरंच काही काही यायचं आहे. तर त्यांची साईट करता करता तुम्हाला मी इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, इथे पहिल्यांदा आपण काय केलं की कस्टमाइज युअर साईटवर गेलो आणि याच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे टायटल आणि टॅगलाईन असं दिसत असेल पहा, राईट. इथे दिसतं आहे बॅश PR अँड क्रायसिस मॅनेजमेंट. मी या अँडला चेंज करून टेम्पररीली अँड करतो, नंतर मी त्याला परत फिक्स करून टाकेन. ओके, कलर्स याच्यामध्ये त्याने दिलं आहे की हेडरचा टेक्स्ट कलर कोणता असायला पाहिजे. तुम्ही बघाल की इथे लगेच ॲम्परसँडचा इथे अँड झालेला आहे, राईट. हेडर टेक्स्ट अँड कलरमध्ये मी इथे रेड चूज केला. ऑल राईट, बॅकग्राऊंड कलरमध्ये ग्रीन टेस्ट केला, राईट. सेट केल्याबरोबर इथे दिसायला लागला आहे. इथे तसंच मी बॅकग्राऊंड इमेज आणि हेडर इमेजमध्ये मी इथे काही अपलोड करू शकतो जर मला पाहिजे असेल तर, किंवा ऑलरेडी जे अपलोडेड असतील ते मी वापरू शकतो, राईट. आणि याच्यात नंतर महत्त्वाचं एक म्हणजे स्टॅटिक फ्रंट पेज म्हणून आहे पहा. तर इथे मी म्हणू शकतो की इन्स्टेड ऑफ होम हे पेज दाखवण्याच्या ऐवजी मला पहिल्यांदा क्लायंट लिस्ट दाखवा, राईट. ओके, इथे आता क्लायंट लिस्ट दाखवतो आहे. आणि आता मी जर याला सेव्ह आणि पब्लिश म्हटलं, या सेव्ह आणि पब्लिश म्हटल्यानंतर हा सेव्ड म्हणून इथे मेसेज आला आहे. मी याला आता बंद केलं. मी काय केलं, नवीन टॅबमध्ये इथे मी bashprcm.com म्हणून मी क्लिक केलं आणि लेट्स सी की साईट कशी दिसते. आत्ता मी ॲडमिननी लॉग इन केलं असल्यामुळे इथे हे वरती असं दिसतं आहे, या. पण जेव्हा कोणी बाहेरचा माणूस लॉग इन करेल तेव्हा त्याला हा वरचा मेनू ऑप्शन जो आहे तो दिसणार नाही. त्याला फक्त इथे हा जो एरियामध्ये दाखवलेला आहे ते त्याला दिसेल. तर पहा, आपण अगदी 2 मिनटामध्ये आपण कस्टमाइज करून त्याचं हेडर चेंज केलं आणि पहिलं पेज कोणतं असायला पाहिजे ते आपण चेंज केलं. बट ऑफकोर्स दिस इज नॉट वॉट क्लायंट वॉन्ट्स. तुम्ही हे रोल बॅक करतो. आता पुन्हा डॅशबोर्डला आहे, कस्टमाइज युअर साईटला गेलो, टायटल आणि टॅगलाईनमध्ये इथे ॲम्परसँडच पाहिजे क्लायंटला, तो मी इथे ॲम्परसँड ठेवला. कलर्समध्ये फक्त मला चेंज करायला लागतील मेन. ओके, क्लायंटला ब्लॅक पाहिजे म्हणून मी इथे ब्लॅक ठेवला आणि इथे सुद्धा बॅकग्राऊंडला ब्लॅक पाहिजे म्हणून परत ब्लॅक ठेवला. त्याच्यानंतर अजून एक आपण चेंज केली होतं ते म्हणजे स्टॅटिक फ्रंट पेजला मी परत इथे होम म्हणून जे पेज आहे ते आणलं, या. त्याच्यानंतर सेव्ह अँड पब्लिश. ते सेव्ह अँड पब्लिश झाल्यानंतर मी पुन्हा एका दुसऱ्या विंडोमध्ये गेलो आणि तिथे एंटर केलं. एंटर केल्यानंतर मला इथे माझं जे मगाचंच होम पेज आहे ते दिसलं विथ ऑल बॅकग्राऊंड कलर्स इन ब्लॅक, या. सो अगदी लॉग इन केल्या जी छोटीशी फंक्शनॅलिटी आहे ती मी तुम्हाला इथे दाखवली. पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.